जय भीम, नमो बुद्धाय. बंधूंनो, मी मनोहर मोहिते आपल्यासमोर चैत्यभूमीचे शिल्पकार या नावाने जी कविता मी लिहिली आहे त्या कवितेचं आपल्यासमोर मी वाचन करणार आहे. परंतु थोडक्यात त्या चैत्यभूमीच्या शिल्पकाराबद्दल माहिती देणं फार महत्त्वाचं आहे. तारीख 17 सप्टेंबर 2025 रोजी यशवंतराव भीमराव आंबेडकर उर्फ भैयासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन महाराष्ट्रामध्ये, आपल्या देशामध्ये बऱ्याच ठिकाणी अभिवादन म्हणून साजरा करण्यात आलेला आहे. भैयासाहेब आंबेडकर हे आपले बाबासाहेबांचे चिरंजीव होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण झाल्याच्या नंतर समाजामध्ये आपल्याला आधार म्हणून असा राहिलेला नव्हता. बाबासाहेब गेल्याच्या नंतर जे नेते म्हणून निर्माण झाले होते हे सर्व स्वार्थी, लबाड असे ते होते. त्या नेत्यांनी बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाल्याच्या नंतर एका वर्षामध्येच शेड्यूल कास्ट फेडरेशनचा पक्षाचं त्यांनी नामकरण बरखास्त करून रिपब्लिकन या नावाने पक्ष स्थापन केला. परंतु ते जे नेते होते ते आज हयात नाही आहेत. आज रिपब्लिकन पक्षाची काय अवस्था आहे या आपल्या साऱ्या समाजाला माहिती आहे. आज आपल्या पक्षाचं अस्तित्व काहीच नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी जो पक्ष स्थापन केला होता त्या पक्षाच्या या लोकांनी चिंधड्या करून प्रत्येकाने आपापल्या नावाने वेगवेगळे पक्ष निर्माण केले आणि स्वतःच्या स्वार्थासाठी मात्र ते जगत आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झाल्यानंतर जी आपली चैत्यभूमी आहे, ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेबांचा शिवाजी पार्कच्या ठिकाणी शेवटचा अग्नी दिला गेला, त्या ठिकाणी बाबासाहेबांची स्मृती राहावी म्हणून छोटंसं जे स्थान तिथे करण्यात आलेलं होतं त्याचं भव्य असं स्वरूप भैयासाहेब आंबेडकरांनी निर्माण केले. म्हणून मी त्यांना चैत्यभूमीचे शिल्पकार या नावाने मी कविता लिहिलेली आहे. आणि भैयासाहेबांनी बाबासाहेबाच्या नंतर काय काय केलं ते माझ्या मी कवितेमधून वाचन करीत आहे. आपल्याला ते आवडलं तर आपण त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. बंधूंनो, मी माझ्या कवितेला सुरुवात करीत आहे. तत्पूर्वी सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांना 17 सप्टेंबर 2025 रोजी
जो स्मृती दिन होता त्या निमित्ताने मी त्यांना विनम्र प्रथम अभिवादन करतो. बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले तेव्हा सारा समाज शोकाकुळ झाला होता. बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले तेव्हा सारा समाज शोकाकुळ झाला होता. समाजाला नाही कुणी वाली उरला होता. समाजाला नाही कोणी वाली उरला होता. चोर लबाड नेते झाले होते. रिपब्लिकन पक्षाचे गट त्यांनी पाडले होते. रिपब्लिकन पक्षाचे गट त्यांनी पाडले होते. सारा समाज विखुरला गेला होता. सारा समाज विखुरला गेला होता. समाजाला नाही कोणी वाली उरला होता. भैयासाहेब तुम्ही समाजाला आधार दिला. भैयासाहेब तुम्ही समाजाला आधार दिला. बाबासाहेबांचे लेख समाजापुढे आणले. बाबासाहेबांचे लेख समाजापुढे आणले. भारतभूषण प्रेस तुम्ही सुरू केला. भारतभूषण प्रेस तुम्ही सुरू केला. बंधूंनो, बाबासाहेबांनी एक छापखाना सुरू केला होता. त्या छापखान्याला बुद्ध प्रिंटिंग प्रेस असं नाव होतं. तो छापखाना भैयासाहेब चालवत होते. म्हणून मी या ठिकाणी म्हटले भारतभूषण प्रेस सुरू केला होता. बौद्ध महासभेचे कार्य तुम्ही सुरू केले. बौद्ध महासभेचे कार्य तुम्ही सुरू केले. विधानसभेत आमदार म्हणून त्यांची निवड केली गेली. विधानसभेत आमदार म्हणून त्यांची निवड केली गेली. भैयासाहेब तुम्ही आग्रा येथे जाऊन भैयासाहेब तुम्ही आग्रा येथे जाऊन हजारो लोकांना बौद्ध धम्माचे विचार दिले. भैयासाहेबांनी आग्रा येथे गेले आणि त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो बुद्ध धम्म जो आपल्याला दिला होता त्या बुद्ध धम्माचं सुद्धा त्यांनी कार्य सुरू केले. ते बौद्ध महासभा पण त्यांनी त्यावेळेला चालू केली. भैयासाहेब तुम्ही आग्रा येथे जाऊन हजारो बौद्ध बांधवांना बौद्ध धम्माचे विचार दिले. दलाई लामाच्या उपस्थित मुंबईत भैयासाहेबांनी काय केलं? दलाई लामाच्या उपस्थित मुंबईमध्ये धम्म परिषद भरवली होती. भैयासाहेबांनी दलाई लामाच्या उपस्थितीत मुंबईमध्ये धम्म परिषद भरवली होती. लंडन कोलंबो येथे बुद्ध धम्म परिषदेस भैयासाहेब हजर झाले होते. त्यामुळे भैयासाहेबांना लंडन कोलंबो येथे बुद्ध धम्म परिषदेसाठी त्यांना त्या ठिकाणी बोलवलं होतं. महू ते मध्य प्रदेशातून भैयासाहेबांनी काय केलं? महू ते मध्य प्रदेशात बाबासाहेबांचा जो जन्म झालेला महूमध्ये मध्य प्रदेशमध्ये, त्यामुळे तेथे त्या जागेला फार मोठं स्वाभिमानाची आहे ती जागा. त्या जागेला फार मोठं अस्तित्व आहे. म्हणून त्या ठिकाणी भैयासाहेब गेले आणि त्या महूवरून महू ते मध्य प्रदेशातून भीमज्योत आणली चैत्यभूमीला. भंते वज्र बुद्धीनी श्रामणची दीक्षा दिली. बाबासाहेबांनी महूवरून
ती धम्मज्योत जी आणली होती भीमज्योत, त्यामुळे त्यावेळेचे भंते वज्रबुद्धींनी भैयासाहेबांना श्रामणेरची दीक्षा दिली. भैयासाहेबांना श्रामणेरची दीक्षा दिली. बरं, शिक्षा देऊन सुद्धा दीक्षा दिल्याच्या नंतर त्यांना महाकाश्यप नाव दिले तुम्हाला. भैयासाहेब महाकाश्यप म्हणून नाव दिले तुम्हाला. भैयासाहेब तुम्ही रिपब्लिकन पक्षात समाजवादी नेत्यांना, लेखकांना, साहित्यिकांना सामावून घेतले. भैयासाहेब तुम्ही रिपब्लिकन पक्षात समाजवादी नेत्यांना, लेखकांना, साहित्यिकांना सामावून घेतले. म्हणून चोर, लबाड, स्वार्थी नेत्यांनी दलित रिपब्लिकन पक्षामध्ये त्यावेळी दोन गट त्यावेळी तयार केले. भैयासाहेबांनी एवढं केलं नाही तर त्यांनी त्यावेळेचे पंतप्रधान मोरारजीभाई देसाई होते. त्यावेळी संपूर्ण देशामध्ये बौद्ध समाजासमोर एक मोठा प्रश्न निर्माण झाला होता आणि चळवळी सुरू झालेल्या होत्या. त्यावेळी भैयासाहेबांनी मोरारजी देसाईला, पंतप्रधानाला बौद्धांच्या सवलतीबद्दल विचारणा केली. पंतप्रधान मोरारजीला बौद्धांच्या सवलतीबद्दल भैयासाहेब तुम्ही विचारले असता ते काय म्हणाला मोरारजी देसाई? तो म्हणाला की तुम्हाला बौद्ध धम्म घेण्यास कुणी सांगितले? त्यावेळी भैयासाहेब तुम्ही विचारले असता तुम्हाला बौद्ध धम्म घेण्यास कुणी सांगितले असे मोरारजी देसाई म्हणाले तुम्हाला. असे भैयासाहेबांना त्यावेळी तो म्हणाला की तुम्हाला धम्म घ्यायला कुणी सांगितलं? तेव्हा स्वाभिमानाने म्हणाले भैयासाहेब मोरारजीला. तेव्हा स्वाभिमानाने आणि आक्रमक होऊन भैयासाहेब म्हणाले मोरारजीला, आमच्या बापाने आम्हाला बौद्ध धम्म घेण्यास सांगितले. आमच्या बापाने आम्हाला बौद्ध धम्म घेण्यास सांगितले असे म्हणाले तुम्ही भैयासाहेब मोरारजीला. असे म्हणाले तुम्ही भैयासाहेब मोरारजीला. भैयासाहेब तुम्ही भारतीय बौद्ध महासभेतून भैयासाहेब तुम्ही भारतीय बौद्ध महासभेतून उपासक उपासिका निर्माण केले. पक्षातील समाजातील ऐक्यासाठी आटोकाट प्रयत्न केले तुम्ही. भैयासाहेबांनी एवढे करून सुद्धा त्यांनी काय केलं? आपल्या समाजामध्ये उपासक उपासिका निर्माण केले. पक्षातील समाजातील ऐक्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. मनोहर सांगतात भैयासाहेबांनी समता, बंधुत्व, न्याय याकरिता आयुष्यभर संघर्ष केला. ते बौद्धाचार्यांचे प्रचारक होते. ते बौद्धाचार्यांचे प्रचारक होते. महूहून भीमज्योत घेऊन आले तुम्ही आणि चैत्यभूमीचे शिल्पकार्य झाले तुम्ही. आणि चैत्यभूमीचे शिल्पकार झाले तुम्ही. आज भैयासाहेबांना त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त या सूर्यपुत्रास विनम्र अभिवादन करतो. जय भीम, नमो बुद्धाय.